शब्द हे आपल्याकडे चिंतकांनी सांगितलंय पंचमहाभूतापैकी आकाशाचं रूप आहे. बिंब जरी बचके एवढे परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेणे पाडे तशीच शब्दाची व्याप्ती आहे. शब्द पसरलेला आहे. पुढे म्हणलेत अनुभवावी. तर शब्दाची म्हणून एक सायकोलॉजी आहे. आपण शब्द बोलतो ती स्थिती यायला पाहिजे की शब्द आपल्याशी बोलायला. आणि दुसरा शब्द सांगतो, शब्द आहे मिशी. कुठे असते? पुरुषांच हे नाव. तसं नाही, तसं नाही येते, त्याच्या ओठांवरती असते. भाषा या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याची जी अंग आहेत सगळी, स्वर आहेत, व्यंजन आहेत आणि त्या सगळ्यांचा मिलाप करून शब्द तयार होतो. तर या सगळ्याकडे आपण कसं पाहतो आपल्या स्कूलमध्ये? आपल्याकडले जे स्वर आहेत ते मूलतः 16 आहेत. आणि 6 नोव्हेंबर 2009 मध्ये महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये 2 स्वर आणखी वाढवले. सुंदर स्वर आहेत नादरूपात. त्यातला एक स्वर आहे ॲ आणि दुसरा स्वर आहे ऑ. पण ते करताना 1922 साली शासनाने काही, असं मी ऐकलंय, त्यातले काही स्वर वजा केले. आणि मला कोणीतरी असं म्हटलं की ते म्हणता येत नाहीत म्हणून वजा केले, म्हणायला जमत नाहीत म्हणून. तुम्हाला म्हणायला जमत नाहीत म्हणून तुम्ही जर अशा गोष्टी वजा करायला लागलात तर आयुष्यामध्ये हजारो गोष्टी वजा होतील, हातात फक्त थोडं शिल्लक राहील. त्यामुळे वजा करू नका. वाढवायचं असेल तर वाढवा, काय हरकत नाही. 16 स्वर म्हणून दाखवतो. माझ्या पाठीमागे म्हणाल अर्धा इंच अंतर ठेवायचे. ताट बसा. अ. आता मी जो म्हणतोय त्या अला कशी गोलाई आहे. अ अ आ ई ई उ उ र र र लृ लृ ए ऐ ओ औ अम आहा. हे झाले 16. आणि शासनाने दिलेले 2 ॲ आणि अ. 16 अधिक 2 18 स्वर आपण आपल्या स्कूलमध्ये करतो. वर्णमाला म्हणजे स्वर आणि व्यंजन. तर ही जी वर्णमालेची उत्पत्ती आहे ही ओंकाराच्या ज्या पहिल्या 2 मात्रा आहेत, अ आणि उ, ऱ्हस्व. अ म्हणजे पुरुष आणि उ म्हणजे प्रकृती. पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगातून ही वर्णमाला म्हणजे हे स्वर आणि ही व्यंजनं तयार झालेली आहेत, त्यांची उत्पत्ती झालेली आहे. आणि म्हणून मूळ ओंकाराचं जे नादरूप आहे त्याच्याशी या सगळ्या स्वरव्यंजनांचा नाद जोडलेला आहे. म्हणून आपण दरवेळा म्हणतो न नादेन विना गीतम, न नादेन विना स्वरः, न नादेन विना नृत्यम, तस्मान नादात्मकम जगत. तर हे स्वरव्यंजनं अशा पद्धतीची तयार झाली. शब्द बनतो कसा? तर अक्षर एक एक येतं स्वर किंवा व्यंजन. एकाक्षरी काही गोष्टी आहेत. आता हे ओंकार हे सुद्धा एकाक्षरीच महामंत्र आहे तो. अशी एकाक्षरी काही शब्द आहेत, काही द्विअक्षरी आहेत, काही 3 अक्षरी आहेत. तर शब्द निर्मिती अशा प्रकारची होते. आणि शब्द हे आपल्याकडे चिंतकांनी सांगितलंय पंचमहाभूतापैकी आकाशाचं रूप आहे. ज्ञानेश्वर माऊलीने एक फार सुंदर त्याच्यावरती विवरण केलंय. बिंब जरी बचके एवढे, सूर्यबिंब, बिंब म्हणजे बिंब जरी बचके एवढे परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे. संबंध त्रैलोक्यभर ते बिंबाचा प्रकाश पसरल्याने तरी विचारताय आणखी कुठे जाऊ. शब्दाची व्याप्ती तेणे पाडे तशीच शब्दाची व्याप्ती आहे. शब्द पसरलेला आहे. पुढे म्हणलेत अनुभवावी. शब्द ही अनुभवाची गोष्ट आहे. शब्द ही मला म्हणता येत नाही म्हणून मी स्वर वजा करतो असं म्हणायची गोष्ट नाही. पण आपला वर्ग जेव्हा सुरू होतो तेव्हा तुम्ही आम्हाला कायम कुठल्याही शब्दाकडे बघ आणि मग प्रकट हो असं सांगता. म्हणजे
सी इट अँड देन से इट हे एक सूत्र तुम्ही आमच्याकडून करून घेता. तर शब्दाकडे बघणं म्हणजे नेमकं काय? हे मुळामध्ये आपण डोळ्याचा वापर जो करतो त्यामध्ये निसर्गतःच बघणं आपल्याला मिळालेलं आहे. मग आपण माणसं बघतो, चित्र बघतो, सिनेमा बघतो, दुकानाच्या पाट्या बघतो, पण आपण ते सगळं वरवर बघतो, आपल्या लक्षात ते राहत नाही. तसं आपण अनेक शब्द वापरतो तर शब्दाकडे ओझरतं बघतो, पण शब्दाच्या अंतरंगात जाऊन बघितल्याशिवाय तो शब्द तुमच्या जवळ येत नाही. आपण शब्दाच्या जवळ कितीही गेलो तरी ती स्थिती यावी लागते की शब्द आपल्या जवळ आला पाहिजे. तो लहान मुलासारखा असतो. एखाद्या लहान मुलाला ये की माझ्याकडे असं म्हटलं तर ते लवकर येत नाही. त्याला पटेल असं तुम्ही म्हणावं लागतं की ये की माझ्याकडे. तसं शब्दाकडे बघून तुम्ही पटेल असं म्हटलं पाहिजे की ये की माझ्याकडे, आणि शब्दाला वाटलं पाहिजे की याच्याकडे जावं. तर शब्दाची म्हणून एक सायकोलॉजी आहे. आपण शब्द बोलतो ती स्थिती यायला पाहिजे की शब्द आपल्याशी बोलायला. ही स्थिती येते का? तर येते. केव्हा येते? तर मी जर शब्दाच्या अंतरंगात बघायला शिकलो तर. आपण एक उदाहरण घेऊन बघू. दीपाल, एखादा शब्द सांग. सर्प. सर्प. माणसाला भीतीदायक शब्दच पटकन आठवत नाही. गंमतच आहे. असो, सर्प तर सर्प, हरकत नाही. सर्प म्हटल्यावर तुला प्रतिमा काय दिसते आणि त्या प्रतिमेचा आकार केवढा आहे? म्हणजे मला आपल्या नेहमीच्या सवयीने खूप तिरपांगडा विचार करायची सवय झालेली असल्यामुळे मला सर्प म्हटल्यावर खरा सर्प दिसतच नाही. व्हेरी गुड. मला घारसट डोळे असलेला एक माणूस दिसतो. बरोबर आहे. एक बारीकसा प्रश्न विचारतो की तो विलन आहे का? तुला दिसलेला, मी म्हणतोय म्हणून नाही, विलन आहे. हो. त्याचा आकार केवढा आहे? मला तो भारदस्त नाही दिसत तब्येतीने. हा मला तो असा काटकुळा, हा ज्याच्या बुद्धीमध्ये विषय आहे किंवा जहर आहे असं म्हणू आपण, असा माणूस दिसतो. किती मजेशीर गोष्ट आहे पहा. लोकांना वाटतं विलन म्हणजे तो असा जरा उंचापुरा, भुवया उंच करणारा, भुवया वाकड्या करणारा वगैरे असा असला पाहिजे. शेक्सपियरने एक उल्लेख केला की अँड येट स्माईल अँड बी ए विलन. तुझा तो जो हडकुळा माणूस आहे ना, तो तसा मला जो दिसतोय तू वर्णन केल्याप्रमाणे, तो असा कुठेतरी आतल्या आत हसणारा, ज्याला आपण एका पद्धतीने आत्मसमाधान मिळवणारा, बाहेरची दुःख बघून असं मला कुठेतरी जाणवलं. असं मला वाटतं ते बरोबर आहे का? सॅडिस्ट असल्यासारखं. तर तसा तुझा विलन आहे, त्याचा तो आकार आहे. आणि खरे विलन असतात त्यांचे आकारच विचित्र असतात. त्यांचे आकार असे व्याख्येमध्ये बसणारे नसतात. फक्त तो विलन आपल्याला ओळखता यायला पाहिजे. तुला जो सर्प दिसतोय, आकार कळला, आता त्याचं नादरूप काय? तुला काय दिसतं? तो कसं काय करेल? तो ओरडेल का? तो चावेल का? तो धावून येईल का? मला तो त्याचं बोलणं जे आहे ते कुजबुजणाऱ्या स्वरूपातलं वाटतं. शाबाश, बहुतच. म्हणजे ज्याला आपण आपल्या व्हॉइस कल्चरच्या परिभाषेमध्ये विस्परिंग असं म्हणतो, तशा स्वरूपाचं त्याचं बोलणं असेल. तो स्पष्ट बोलत नाही. म्हणजे तो स्पष्ट न बोलल्यामुळे अनेक गोष्टी दडवू शकतो. अशासाठी तो विस्पर वापरतो असं मला वाटतं. हा, मग हे नादरूप तुला कळल्यावर तो ते त्याचं म्हणून त्या हडकुळ्या माणसाचं म्हणून जे भावरूप आहे त्यातनं प्रकट होणार. कारण तो उभा आहे, तो बोलतोय, तो तुझ्याशी बोलतोय आणि कुणाशी बोलतोय. तर त्याचं जे भावरूप आहे ते ॲज अ थर्ड पार्टी तुला काय दिसतं? मला तो वरपांगी फार तटस्थ दिसतो. हो, तटस्थ दिसतो. हा, म्हणजे जे घडतंय ते घडू द्यावं हा, आणि त्याचा फायदा उचलावा. वा. अशा स्वरूपाची वृत्ती असलेला तो सर्प दिसतो. वा. आता ही जी वृत्ती तुला दिसते ना, आणि तो जे काही प्रकट होणार आहे
त्याचं जे भावरूप आहे ते भावरूप तुला दिसतंय, तो सर्प दिसतोय, तर तुझ्या चेहऱ्यावर मला ते दिसतंय. यालाच अभिनय असं म्हणतात. अभिनय वेगळा करायची गोष्ट नाही आहे, अभिनय शिकवून येत नाही, अभिनय ही अनुभवाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा आपण बघूयात. आपण पहिल्यांदा प्रतिमा बघितली, त्याच्यानंतर आपण त्या प्रतिमेचा आकार बघितला, त्याच्यानंतर त्या प्रतिमा दिसल्यानंतर तो एवढा मोठा लहान नादरूप दिसलं आणि ते नादरूप प्रकट झाल्यानंतर एकूण त्याचं भावरूप आपल्याला दिसलं. हे लक्षात आलंय का? आता मी काही शब्द तुम्हाला सांगतो ज्याच्यामध्ये अंतरंगात बघता आलं तर बघा. इंग्रजीमधले 4 शब्द आहेत. पहिला शब्द शी, SHE. दुसरा शब्द फिमेल. तिसरा शब्द वुमन. आणि चौथा शब्द मॅडम. काय काय दिसतं बघा. त्या प्रत्येकमध्ये एक स्त्री दिसणार आहे आणि आपल्याला बघायला बरं वाटेल याबद्दल दुमत नाही, पण आपण पलीकडे जाऊन काय दिसतंय का बघूया. सर, शी म्हणल्यानंतर मला नुकतंच ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणलेली दुपट्यात असणारी एक छोटी मुलगी बाळ दिसते. बाळ, छोटं बाळ दिसतं. मगाशी जसा तुम्ही उल्लेख केला की पुरुष आणि प्रकृती, तर त्यामधलं जे प्रकृती तत्व आहे ते मला फिमेल या शब्दामध्ये दिसतं. वुमन असं जेव्हा आपण म्हणतो तर त्यामध्ये मला कुठेतरी एका अंगानं पार्वती आणि दुसऱ्या अंगानं कालिका माता अशी दिसते, की जी त्या लेकराला जवळही घेते आणि ते सांभाळण्यासाठी तिच्याकडे ते तो अंगार रस पण आहे तिच्याकडे. अंगार रस पण आहे की ते मला सांभाळायचं अशा यानी. पण आताही मग मला मॅडम असं म्हणल्यानंतर फारसं काही त्या शब्दात नाही दिसू शकत आहे. म्हणजे बियॉन्ड की कोणीतरी एक ऑफिसला जाणारी एक बाई आहे किंवा असं तेच स्वरूप थोडंसं दिसतंय मॅडम या शब्दामध्ये. मुळामधला मॅडम हा जो शब्द आहे ना, सांस्कृतिक दृष्टीने, सुसंस्कृततेच्या दृष्टीने खूप चांगला आहे असं नाही आहे. पण ज्यांनी मला हे 4 शब्द सांगितले, आता मलाच परीक्षेला बसवलं होतं त्यांनी, ते म्हणाले की ह्या 4 ठिकाणी तुला काय दिसतं. आता बघा, पहिला शब्द आपला होता शी. स्पेलिंग आहे SHE. त्या शीमध्ये ही दिसतोय का बघा बरं. म्हणजे तिच्यामध्ये तो आहे का बघा. त्याच्यानंतरचा आपला शब्द होता फिमेल. स्पेलिंग बघितलं तर त्या फिमेलमध्ये मेल दिसतोय का बघा. तिसरा शब्द होता वुमन. त्या वुमनमध्ये मॅन आहे का बघा. आणि चौथा जो शब्द होता तो मॅडम. इथे मी अडलो होतो कारण ही आपली संस्कृती नाही ना. पण त्या मॅडममध्ये आणखी एक ॲडम येऊन बसला, ही तर अजिबातच आपली संस्कृती. म्हणून त्यांनी मला म्हटलं की त्याच्यामध्ये एक ॲडम दडलेला आहे, तो दिसतोय का बघ. पण हे बघायला शिकणं शब्दाच्या अंतरंगामध्ये, असं जर आपल्याला बघता आलं तर तो शब्द आपला सखा बनतो. आणि सखा हा शब्द आहे ना, ते इतकं प्रचंड प्रेमाचं प्रतीक आहे ना. म्हणजे राधा आणि कृष्ण यांच्यामधलं जे नातं आहे ना, तर कृष्ण हा राधेचा कोण होता तर सखा होता. म्हणजे उद्या जर मला कोणी असं विचारलं की तुला काय पाहिजे, तर मी सांगेन की मला एखादी सखी पाहिजे. किंवा त्या सखीला विचारलं तुला का पाहिजे, तर तिने म्हणावं मला एखादा सखा पाहिजे. इतका तो शब्द आपला सखा बनतो. आणि मग अशी मी म्हटलं तसं मी शब्दाचे अनेक वेळा बोलतो, मी शब्दाबद्दल अनेक गोष्टी बोलतो, पण तो शब्द माझ्याशी बोलायला लागलाय आणि मग मला ऐकू येतं की शब्द माझ्याशी बोलतोय. मी इतरांना सांगतोय थांब जरा मला ऐकू दे. अशा पद्धतीने आपण ज्या प्रतिमा बघितल्या, 2 शब्द बोलतो तुमच्याशी. आणखी थोडं आत जाऊन बघूया. पहिला शब्द आहे आंबाडा. आंबाडा म्हणजे स्वतःचं डोकं दिसतंय का. नऊवारी साडी नेसलेली एक. हां, काय म्हणाल. नऊवारी साडी नेसलेली एक गावातली. हां, आणि पुढे सांग ना. एखादी स्त्री का ते मला तू सांगणार की बघा आणि जाणून घ्या. सांग ना पुढे काय दिसलं तुला. हां, आणि मग तिच्या केस. हां, मग ते मला पाहिजे.
केशर रचना ती. केशर तिची केश रचना दिसली, तो आंबाड आहे. आता गंमत कशी आहे बघा, तू म्हणलास नऊवारी दिसलेली ती दिसली, हम्म. पण तिच्या डोक्यावर येणारा जो ती केशरचना आहे तो आंबाड आहे. म्हणजे तिच्या डोक्यावर तो आहे. हम्म. आणि दुसरा शब्द सांगतो, आनंद घ्या जमलं तर, शब्द आहे मिशी. बोला. मिशी कुठे असते? पुरुषाच्या चेहऱ्यावर. पुरुषाच्या तसं नाहीये ते. ते असं आहे की त्याच्या ओठांवरती असते. हा, त्याच्या ओठावर ती बसली आहे म्हणजे मिशी, आणि तिच्या डोक्यावर तो बसलाय म्हणजे तो आंबाडा. वा. आता हे लक्षात केव्हा आलं तर मी जेव्हा शब्दाच्या अंतरंगात बघितलं त्यावेळेस ते लक्षात आलं. शब्दाच्या अंतरंगात बघायला लागलं की असं कळतं की कुठल्याही पुरुषाचा शोध घेतला तर त्याच्यामध्ये काही ना काही स्त्रीचा अंश आहेच, आणि कुठल्याही स्त्रीचा शोध घेतला तर असं लक्षात येईल की तिच्यामध्ये काही ना काहीतरी पुरुषाचा अंश आहे. हे जे स्त्री पुरुषाचं एकत्व आहे, हे एकत्व ही निसर्गाची अप्रतिम सौंदर्य कृती आहे. वा. तुम्ही बोलता बोलता असं म्हणतात दिमाग मत चला म्हणून टाकते, करून टाकते. हे मी सेटवर पण केले बऱ्याचदा. तर हे काय सूत्र आहे दिमाग मत चला, हे कुठनं आलंय, कसं? कारण ती अंतःकरणाची भाषा आहे, आणि ती एका अंतःकरणातून दुसऱ्या अंतःकरणामध्ये पोहोचते. जे माऊली म्हणतात, हृदयी एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. बचपन वाले खिलौने अब हमसे पूछते हैं कैसा लगता है जब लोग तुम्हारे साथ खेलते हैं. तुम्हाला कळतंय ना आम्ही काय म्हणतोय ते. मग ह्रस्व दीर्घ किंवा व्याकरणाचे नियम कशासाठी पाळायचे?